नमस्कार. 12th मॅथ्स मेड इझी या चॅनलमध्ये परत एकदा आपले सहर्ष स्वागत. आज आपण ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स या 12वीतल्या पार्ट 1मधल्या चॅप्टरमधील काही सम शॉर्टकट्स तयार करणार आहोत. आता हे शॉर्टकट्स तुम्ही CETसाठी JEEसाठी डायरेक्ट वापरू शकता. आता हे शॉर्टकट नुसते न लिहिता आपण ते कसे डिराईव्ह झालेत त्याचं काही कन्सेप्ट पण बघणार आहोत. तर पहिला शॉर्टकट आहे 3 sin इनवर्स x इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3x मायनस 4x³. आता हा फॉर्म्युला किंवा हा शॉर्टकट कसा जनरेट झाला ते आपण आता बघूया. RHS इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3x मायनस 4x³. पुट x इज इक्वल टू sin theta, therefore theta is equal to sin inverse x. Therefore RHS is equal to sin inverse of 3. आता x जागी आपण sin theta यूज करणार. sin theta minus 4 sin cube theta. Therefore RHS is sin inverse of. आता हा कोणाचा फॉर्म्युला झाला? हा झाला साइन 3 थीटाचा फॉर्म्युला. आता काय होईल? साइन इनवर्सला साइन कॅन्सल करेल, फक्त 3 थीटा राहील. 3 थीटा म्हणजे 3 इंटू थीटा म्हणजे काय आपल्या दृष्टीने साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू LHS. त्यामुळे 3 साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू साइन इनवर्स ऑफ 3x मायनस 4x³ हा शॉर्टकट तुम्ही डायरेक्ट यूज करू शकता. आता असं एक शॉर्टकट आहे 3 cos इनवर्स x 3 cos इनवर्स x इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 4x³ मायनस 3x. बघा मगाच्या ह्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय काय चेंज झाला आहे. मगाशी लेफ्ट साईडला साइन इनवर्स होतं, राईट साईडला साइन इनवर्स होतं. आत्ता लेफ्ट साईडला कॉस इनवर्स आहे, राईट साईडला सुद्धा कॉस इनवर्स आहे. फक्त राईट साईडच्या ब्रॅकेटमध्ये ज्या दोन टर्म्स होत्या त्यांच्या फक्त सिक्वेन्स बदलला. इथे 3x मायनस 4x³ होता साइन इनवर्सच्या बाबतीत, इथे मात्र 4x³ मायनस 3x झाला. इथे सिम्प्लिफिकेशन करताना RHSला सिम्प्लिफाय करताना एक्ससाठी आपण काय यूज केलं आहे, सबस्टिट्यूट केलं आहे साइन थीटा. आता इथे आपण RHSमध्ये काय करणार, पुट x इज इक्वल टू कॉस थीटा इन RHS. Therefore RHS is equal to cos inverse of 4 cos cube theta minus 3 cos theta is equal to cos inverse of. आता हा सगळा फॉर्म्युला जो आहे हा cos 3 थीटाचा आहे. म्हणजे हा कॉस इनवर्स कॉसला कॅन्सल करेल 3 थीटा म्हणजे 3 इंटू थीटा म्हणजे काय, x इज इक्वल टू कॉस थीटा. देअरफॉर थीटा इज इक्वल टू कॉस इनवर्स x इज इक्वल टू LHS. आता हे जे काही फॉर्म्युले होते हे आतले ब्रॅकेट 4 कॉस क्यूब थीटा मायनस 3 कॉस थीटा इज नथिंग बट कॉस 3 थीटा, किंवा मागाच्या ह्याच्यामध्ये 3 साइन थीटा मायनस 4 साइन क्यूब थीटा इज इक्वल टू साइन 3 थीटा. हे 11thमध्ये आपण कवर केले ते. मग आता 12thमधलं काय वापरलं आपण इथे, तर इथे फक्त ही प्रॉपर्टी वापरली, साइन इनवर्स ऑफ साइन अँगल इज नथिंग बट दॅट अँगल ओनली. सेम वे कॉस इनवर्स ऑफ सम अँगल इज नथिंग बट दॅट अँगल ओनली. हे 12thचं आपण यूज केलं. म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ 11 आणि 12 असं करून आपण ती प्रॉपर्टी शॉर्टकटमध्ये कन्वर्ट केली. सेम वे 3 tan inverse x is equal to tan inverse of 3x minus x square upon 1 minus 3x square
आता हा पार्ट आपल्याला प्रूव्ह करायचा आहे किंवा ही प्रॉपर्टी जी आहे किंवा हा शॉर्टकट आहे हा कसा डेव्हलप झाला हे बघा. इथे बाय साईन इन्व्हर्स होतं, आतमध्ये आपण एक्स जागी साईन थिटा सबस्टिट्यूट केलं. सेकंड याच्यामध्ये बाहेर कॉस इन्व्हर्स होतं, आतल्या एक्समध्ये आपण एक्स इजकडून कॉस थिटा यूज केलं. नॅचरली आता इथे पण तसंच सेम जर आपण यूज करत झालं तर काय होईल, पुट एक्स इज इक्वल टू टॅन थिटा, देअरफॉर थिटा इज इक्वल टू टॅन इन्व्हर्स एक्स इन आर एच एस. देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू काय येईल आता इथं बघा, टॅन इन्व्हर्स ऑफ 3 टॅन थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा डिवाइडेड बाय 1 मायनस 3 टॅन स्क्वेअर थिटा. बरोबर आहे. ह्याचाच अर्थ काय आला, दिस इज नथिंग बट टॅन इन्व्हर्स ऑफ दिस एंटायर ब्रॅकेट इज नथिंग बट टॅन 3 थिटा. एंटायर ब्रॅकेट काय झाला, टॅन 3 थिटा. म्हणजेच आर एच एस काय झाला, हा टॅन इन्व्हर्स जो आहे या टॅनला कॅन्सल करेल, म्हणजे 3 थिटा विच इज नथिंग बट 3 इंटू थिटा म्हणजे काय होईल, टॅन इन्व्हर्स एक्स इज इक्वल टू एल एच एस. आपण थेअरीचा पार्ट वापरून जो काय फॉर्मॅट तयार केला, फॉर्म्युला तयार केला, तो आपण ॲज अ शॉर्टकट म्हणून वापरणार आहोत डायरेक्टली. म्हणजे हे आपण आता प्रूफ वापरलं, म्हणजे हे जर का एक्झाममध्ये आलं, थेअरी एक्झाममध्ये बोर्डाच्या, तर हे आपल्याला असं प्रूव्ह करायचं आहे. पण जर काय सी ई टीमध्ये, जे ईमध्ये जर का अशा प्रकारचा क्वेश्चन आला तर डायरेक्ट तुम्हाला हा शॉर्टकट यूज करता येईल. शॉर्टकट्स कुठेही म्हणजे अचानक तयार होत नाही, तर कुठल्या तरी थेअरीमधूनच डेव्हलप झालेला असतो. फक्त त्याला एक स्टँडर्डाईज केलेलं असतं, त्यामुळे त्याला आपण शॉर्टकट म्हणतो. स्टँडर्ड फॉर्म्युला इज नथिंग बट शॉर्टकट शॉर्टमध्ये. त्या फॉर्म्युला एकदा तुम्हाला बेसिक कन्सेप्ट लक्षात आलं की नवीन नवीन फॉर्म्युले जे आहेत ते डेव्हलप होतात आणि तेच तुम्ही ॲज अ शॉर्टकट म्हणून वेळोवेळी यूज करू शकता. आता अजून एक फोर्थ बघू आपण. 2 साइन इन्वर्स एक्स, 2 साइन इन्वर्स एक्स इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 2x इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. 2 साइन इन्वर्स एक्स इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 2x इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, किंवा हा शॉर्टकट जो आहे, हा जो फॉर्म्युला आहे तो कसा डिराईव्ह झाला ते बघू आपण. आता इथे बाहेर साईन इन्व्हर्स आहे, आतमध्ये आपल्याला साईन दाखा तयार करायचा असतं, तर आपण काय केलं असतं, एक्सला काय सबस्टिट्यूट केलं असतं. ओके, पुट एक्स इज इक्वल टू साइन थीटा, देअरफॉर थीटा इज इक्वल टू साइन इन्वर्स एक्स इन आर एच एस. बघा कन्सेप्ट कशी सेम राहते. मगाच्या फॉर्मॅटमध्ये आपण बाहेर साइन इन्वर्स होता, सबस्टिट्यूट केलं साइन एक्स इज इक्वल टू साइन थीटा. बाहेर कॉस इन्वर्स होता, सबस्टिट्यूट केलं एक्स इज इक्वल टू कॉस थीटा. बाहेर टॅन इन्वर्स होता, आतमध्ये सबस्टिट्यूट केलं एक्स इज इक्वल टू टॅन थीटा. सेम प्रोसेस इथं आपण यूज केली, कन्सेप्ट तीच ठेवली. आता ह्या फॉर्मॅट बदलला त्यामुळे थोडीशी फॉर्म्युला वेगळा वापरणार किंवा स्टेप वेगळी घेणार. देअरफॉर आर एच एस इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 2 साइन थीटा इंटू अंडर रूट ऑफ 1 मायनस साइन स्क्वेअर थीटा इज इक्वल टू साइन इन्वर्स ऑफ 2 साइन थीटा 1 मायनस साइन स्क्वेअर. 1 मायनस साइन स्क्वेअर इज कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस, साइन इन्वर्स ऑफ. आता हा कोणाचा फॉर्म्युला आहे, 2 साइन थीटा इंटू कॉस थीटा दॅट इज साइन 2 थीटा. हा साइन इन्वर्स या साइनला कॅन्सल करेल, 2 थीटा दॅट इज 2 इंटू थीटा. थीटा म्हणजे आपण ऑलरेडी मेन्शन केलं आहे साइन इन्वर्स एक्स इज इक्वल टू एल एच एस. हे सिम्पल शॉर्ट फॉर्म जे आहेत ते किंवा शॉर्टकट जे आहेत ते थेअरीमधूनच डिराईव्ह झालेत.
थेरी ही कन्सेप्ट जर का क्लिअर असेल तर शॉर्टकट्स तुम्ही लक्षात नाही ठेवलं ते चालेल. ओके, पण तुम्हाला स्पीडीली वर्क करायचं असेल, सी डी जेईला वर्क स्पीडीली करणं अपेक्षित असतं. जिथे थेरी अपेक्षित नाही तर तिथे तुम्हाला त्या शॉर्टकटचं त्या फॉर्म्युलेचं डायरेक्ट ॲप्लिकेशन जमायला पाहिजे. बरोबर, म्हणून ह्या थेरी आणि शॉर्टकट्स हे सायमल्टेनियसली आपण शिकतो आहे. ॲक्च्युली थेरीमधनं शॉर्टकट्स डेव्हलप झालेले आहेत. विदाऊट थेरी देर इज नो शॉर्टकट. बरोबर, पण वाईस कॉन्व्हर्स इज नॉट ट्रू. शॉर्टकटमधनं थेरी लिहिता येत नाही. शॉर्टकट ज्यांनी पाठ केले असतील त्याला 12वीचा थेरीचा पेपर नाही लिहिता येणार. पण ज्यांनी थेरी व्यवस्थित थरोली स्टडी केली असेल तो CET JEEचा क्वेश्चन पेपर सॉल्व करू शकेल. एक होईल त्यामध्ये की थेरीच्या बेसिसवरती तो सॉल्व करत असताना सगळे क्वेश्चन्स सॉल्व नाही होऊ शकणार. काही क्वेश्चन्स राहतील कारण टाईम लिमिट आहे. बरोबर, त्या दोघांचा पॅटर्न वेगळा आहे. एक्झामचा थेरीचा पॅटर्न वेगळा आहे आणि MCQचा म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा पॅटर्न वेगळा आहे. आणि दोन्ही सायमल्टेनियसली करणं अपेक्षित आहे आपल्याला. मग आता इथे 5वा फॉर्म्युला आपल्याला 2 cos इनवर्स x इज इक्वल टू cos इनवर्स ऑफ 2x² मायनस 1 हा आपल्याला शॉर्टकट म्हणून वापरता येईल. आता हा डिराईव्ह कसा करता येईल या थेरीमध्ये कसा आपण ह्याचा यूज करू शकतो. पुट बघा, मगाशी कॉस इनवर्स बाहेर साईन इनवर्स होतो, आपण एक्सला साईन थिटा वापरलं. इथे कॉस इनवर्स आहे, आतमध्ये एक्ससाठी काय वापरणार, एक्स इज इक्वल टू कॉस थिटा. देअरफॉर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स इन RHS. Therefore, RHS is equal to cos inverse of 2 cos square theta minus 1, which is cos inverse of. Now this 2 cos square theta minus 1 is nothing but cos 2 theta. आता हा cos inverse cosला कॅन्सल करेल 2 theta, that is 2 into theta. theta म्हणजे cos inverse x is equal to LHS. शॉर्टकट्स आपण डेव्हलप करतो आहे किंवा आपण ते ॲक्च्युली अंडरस्टँड करतो असं म्हणूया. साइन इनवर्स x इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस x², और it is also equal to tan inverse of x upon under root of 1 minus x². All these three parts are always equal. Okay, मगाचंच टेक्निक. आधी हा पार्ट आपण प्रूव्ह करू. साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स ऑफ 1 अंडर रूट ऑफ 1 मायनस x² प्रूव्ह करायचं आहे. मगाच्याच कन्सेप्ट प्रोसेस वापरायचे आहेत. इथे बाहेर कॉस इनवर्स आहे, एक्ससाठी काय वापरणार, cos theta. Put x is equal to cos theta. Therefore theta is equal to cos inverse x. Therefore बघा आता इथे काय मेन फरक काय झाला चेक करा. मगाशी आपण इथे साइन थिटा का वापरला एक्सच्या जागी, तर आपल्याला ह्या साइन इनवर्स बरोबर हा साइन कॅन्सल व्हायला पाहिजे होता किंवा ह्या कॉसवर इनवर्स बरोबर आतमध्ये कॉस तयार व्हायला पाहिजे. इथे मायनस कॉस इनवर्स बाहेर आहे, आतमध्ये काय तयार व्हायला पाहिजे, इथे ही जी काही क्वांटिटी आहे म्हणजे हा जो काय पूर्ण पार्ट आहे अंडर रूट ऑफ 1 मायनस x², दिस एंटायर क्वांटिटी शुड बी इन द फॉर्म ऑफ कॉस. मग इथे मी कॉस थिटा वापरू शकतो का, बघा नाही वापरता येणार. कॉस थिटा वापरलं तर काय होईल, 1 मायनस कॉस², 1 मायनस कॉस² इज साइन², साइन² अंडर रूट साइन, बाहेर कॉस इनवर्स आहे, आतमध्ये साइन आहे, नाही होणार ते. म्हणजे आपल्याला इथे पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा ही मगाची कन्सेप्ट इथे वापरता येणार नाही, कारण इथे आता अंडररूटमध्ये पार्ट आला आहे. मगाशी अंडररूटमध्ये नव्हता पार्ट. ओके, इथे अंडररूटमध्ये होतं, म्हणजे त्याला जोडीला नॉर्मल पार्ट पण होता. म्हणजे इथे आपल्याला पुट एक्स इज इक्वल टू काय करायला लागेल,
इथे आपल्याला कॉस जनरेट करण्यासाठी हा एक्स जो आहे तो साईन असायला पाहिजे, साईन थिटा. देअर फॉर थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स एक्स. आता आपण आर एच एस काय होईल बघा. कॉस इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर थिटा, कॉस इनवर्स ऑफ 1 मायनस साईन स्क्वेअर दॅट इज कॉस स्क्वेअर, कॉस स्क्वेअरचा अंडर रूट कॉस थिटा इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू ज्या पाठलं. इथे काय करणार आता, इथे बघा हा पाडत आपण बघूया. टॅन इनवर्स आहे म्हणजे आतमध्ये टॅन व्हायला पाहिजे. टॅन होण्यासाठी न्यूमरेटर पण डिनॉमिनेटरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे वरती साईन व्हायला पाहिजे, खालती कॉस व्हायला पाहिजे. वरती साईन होण्यासाठी इथे एक्ससाठी साईनच वापरावं लागेल, बरोबर. म्हणजे इथं पण काय परत आपण काय करणार, पुट एक्स इज इक्वल टू साईन थिटा, देअर फॉर थिटा इज इक्वल टू साईन इनवर्स ऑफ एक्स, देअर फॉर आर एच एस इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ साइन थीटा अपॉन अंडर रूट ऑफ 1 माइनस साइन स्क्वेयर थीटा इज इक्वल टू टैन इनवर्स ऑफ साइन थीटा अपॉन 1 माइनस साइन स्क्वेयर दैट इज कॉस स्क्वेयर का अंडर रूट कॉस is equal to tan inverse of tan theta which is theta, and theta is nothing but sin inverse x. आता हे सगळं लक्षात आलं असेल तुमच्या, हे साईच्या साई फॉर्मॅट आपण जे शॉर्टकट जे डेव्हलप केले ह्याच्यामध्ये आपण एकच मेथड वापरली, सबस्टिट्यूशन. एक्सच्या जागी काहीतरी सबस्टिट्यूट करत गेलो आपण. खूपशा वेळेस ज्या बोर्डाचा जगा थेरी बघा, बोर्डाच्या थेरीमध्ये जगा डेरिव्हेटिव्ह, ट्रिग्नॉमेट्रिक, इंटिग्रेशन हे जे चॅप्टर्स आहेत त्याच्यातले खूपशी सम्स, जवळपास 80% सम्स ही सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह होतात. हे सोपे जातात सॉल्व काय, इतर मेथडनी पण सॉल्व करता येतात, पण सबस्टिट्यूशन मेथड इज द इझिएस्ट मेथड टू सॉल्व सच टाईप ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक प्रॉब्लेम्स. स्पेसिफिकली हे ट्रिग्नॉमेट्रिकसाठी चाललं आहे. मग आता कॉस इनवर्ससाठी काय होईल, cos inverse x is equal to sin inverse of under root of 1 minus x square, or it is also equal to tan inverse of under root of 1 minus x square upon x. बाहेर साइन इन्वर्स आहे पण आतमध्ये रूट आहे, बरोबर. कुठल्या क्वांटिटीचं अंडर रूट, म्हणजे हे थोडक्यात ही जे काय आतली क्वांटिटी आहे ही साईन व्हायला पाहिजे, साईन स्क्वेअर व्हायला पाहिजे. साईन स्क्वेअर होण्यासाठी हा एक्स जो आहे हा कॉस असायला पाहिजे. म्हणजे पुट एक्स इज इक्वल टू कॉस थिटा, देअर फॉर थिटा इज इक्वल टू cos inverse of x in RHS. Therefore RHS is equal to दोन्ही RHS आपण साईड साइन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर, हा पार्ट घेतला तर RHS इज इक्वल टू टॅन इनवर्स ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा. आता हा RHS काय होईल, साइन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर दॅट इज साइन स्क्वेअरचा अंडर रूट साइन थिटा, आणि इथे काय होईल टॅन इनवर्स ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर साइन स्क्वेअर त्याचा अंडर रूट साइन थिटा अपॉन कॉस थिटा. साइन इनवर्स साइन कॅन्सल करेल थिटा, हा टॅन इनवर्स ऑफ हा झाला टॅन इनवर्स ऑफ टॅन थिटा विच इज थिटा. What is theta? Theta is nothing but cos inverse x. What is theta? Theta is nothing but cos inverse x. म्हणजे इथे हे तिन्ही पार्ट्स इक्वल झाले. म्हणजे हे साधे साधे शॉर्टकट्स जे असतात
हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. आता काही शॉर्टकट्स जे आहेत ते थेअरीने डिराईव्ह करता येतील, फक्त त्याची थेअरी फार लेंदी होईल. बरोबर. आता ही थेअरी लेंदी होऊ नये म्हणून काही काही लेंदी थेअरी वापरण्याची आहे, पण CET किंवा JEEला शॉर्टकट्स वापरणार आहोत. आता आपण एक फॉर्म्युला आपण वापरला आहे. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स पार्ट 1 मधल्या चॅप्टरमध्ये आपण हा फॉर्म्युला ऑलरेडी यूज केला आहे. पण इथे दोनच टॅन इन्व्हर्सची फंक्शन्स आहेत, एकदा अँगल एक्स आहे, एकदा वाय. इथे जर का 3 असेल तर काय करणार, हा मेन प्रश्न आहे. 3 टर्म्स असतील म्हणजे आता इथे 3 अँगल्स म्हणजे टॅन इन्व्हर्सच्या 3 टर्म्स आहेत, प्रत्येकाचा अँगल वेगळा आहे. मग आता ह्याच्यामध्ये काय होईल, एक्स प्लस वाय प्लस झेड मायनस एक्स वाय झेड डिवाइड बाय 1 मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस एक्स झेड. दोन होते त्यावेळेस एक्स प्लस वाय होता आणि 1 मायनस एक्स वाय होता. इथं 3 आले असल्यामुळे एक्स प्लस वाय प्लस झेड, पण इथे ही एक क्वांटिटी मायनस व्हायला पाहिजे, मायनस प्रॉडक्ट ऑफ दिस 3 डिवाइड बाय 1 मायनस, इथे 2 असल्यामुळे एक्स वाय होतो, पण इथे 3 आहेत म्हणजे आता आपल्याला 2 जोड्या करायच्या आहेत. 1मधनं मायनस करायचं, 1 मायनस एक्स वाय मायनस वाय झेड मायनस मायनस एक्स झेड 3 असल्यामुळे. आता ह्या प्रॉपर्टीवरती बेस असलेले एक सम आपल्याला ट्रिग्नॉमेट्रिकच्याच कुठल्या तरी एक्झरसाईजमध्ये आपण हे सॉल्व केलेलं आहे. कुठल्या तरी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये बघा, तुम्ही चेक करा. ह्या कॅटेगरीला एक सम आपण सॉल्व केलेला आहे प्रूव्ह दॅटमध्ये. ओके. तर अजून काही सिम्पल प्रॉपर्टीज, लॉजिकच्या प्रॉपर्टीज आहेत त्या बघा. आता इफ कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी is equal to 3/2, then the triangle is equilateral. आता ही कन्सेप्ट जी आहे किंवा ही प्रॉपर्टी खूप वेळा वापरावी लागते. इफ कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस बी सी इज इक्वल टू 3/2, देन दॅट ट्रायंगल इज ऑलवेज इक्विलॅटरल ट्रायंगल. आता कशानं, ओके, इक्विलॅटरल ट्रायंगल. आता हे समजून घ्यायची आहे कन्सेप्ट. हा पूर्णपणे थेअरी बेस म्हणजे रिटर्नमध्ये नाही, हा सगळा आपल्याला कन्सेप्च्युअली इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्याचा प्रत्येक अँगल किती असणार आहे, 60 60 60. म्हणजे इथे थोडक्यात कॉस 60 कॉस 60 म्हणजे 3 इंटू कॉस 60. कॉस 60ची व्हॅल्यू किती, कॉस 60 इज हाफ, 3 इंटू हाफ दॅट इज 3/2. लॉजिकचा पार्ट आहे ना. कुठेही इथे आपण कुठला फॉर्म्युला आहे ते काही वापरलं नाही, आपण डोळ्यासमोर इक्विलॅटरल ट्रायंगल आणला. इक्विलॅटरल ट्रायंगलचं आपल्याला एक प्रॉपर्टी माहिती आहे, तिन्ही साईड सेम असतात, तसेच तिन्ही अँगलसुद्धा सेम असतात, इच अँगल ऑफ 60 डिग्री. म्हणजे इथे अँगल ए बी आणि सी इच कॅरी सेम व्हॅल्यू 60. कॉस 60ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 1/2, 1/2 प्लस 1/2 प्लस 1 दॅट इज 3 टाइम्स 1/2, 3/2. आता ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आणि ही विच इम्प्लाइज अँगल ए इज इक्वल टू अँगल बी इज इक्वल टू अँगल सी, विच इम्प्लाइज मॅक्झिमम व्हॅल्यू 3/2. जर काही इक्विलॅटरल ट्रायंगल असेल म्हणजे तिन्ही अँगल सेम असतील तर कॉस ए प्लस कॉस बी प्लस कॉस सी हीची व्हॅल्यू ॲडिशन 3/2 असते आणि ती सगळ्यात मॅक्झिमम असते. ओके. इक्विलॅटरल असेल तर कॉसच्या तिन्ही अँगलच्या कॉसची ॲडिशन ही 3/2 असते, विच इज द मॅक्झिमम व्हॅल्यू. ओके. ह्याच्यापेक्षा मॅक्झिमम ह्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही. मग आता ह्याच्यावर तुम्हाला दुसरी एक प्रॉपर्टी करता येईल का,
sin A plus sin B plus sin C is equal to 3 root 3 by 2. Then triangle is equilateral, which implies A is equal to B is equal to C, which implies maximum value is 3 root 3 by 2. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर अँगल 60 मागाशीच बघितलं आपण, साइन 60 रूट 3 by 2 प्लस रूट 3 by 2 प्लस रूट 3 by 2 दॅट इज 3 टाइम्स रूट 3 by 2. म्हणजे जर का ह्या तीन अँगलच्या साईनची ॲडिशन ही 3 रूट 3 by 2 असेल तर तो ट्रायंगल इक्विलॅटरलच असणार, म्हणजे त्यांनी तिन्ही अँगल्स सेम असणार. म्हणजे जर का इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर त्यांच्या अँगलच्या साईनची ॲडिशन, अँगलच्या ॲडिशनचा साईन नाही, वर्डिंग बघा, सम ऑफ द साइन्स ऑफ द angles of equilateral triangle is always equal to 3 root 3 upon 2 and which is the maximum value. बरोबर, म्हणजे ह्या दोन्हींमध्ये सिमिलॅरिटी तुम्हाला दिसते. आता अजून एक असाच एक फॉर्म्युला जर का तुम्हाला सांगितला, इफ tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू tan A प्लस tan B प्लस tan C इज इक्वल टू काय होईल इथे सांगा. थ्री रूट 3. देन ट्रायंगल इज equilateral triangle which implies A is equal to B is equal to C implies maximum value 3 root 3. मगाचीच कन्सेप्ट, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हणजे तिन्ही अँगल 60 डिग्री, tan 60 इज किती, रूट 3 प्लस रूट 3 प्लस रूट 3 दॅट इज 3 टाइम्स रूट 3. म्हणजे जर का इक्विलॅटरल ट्रायंगल असेल तर सम ऑफ द tan of each angle, sum of the tan angle of triangle is equal to 3 root 3 which is the maximum value. इथपर्यंत कन्सेप्ट लक्षात आलेत. महत्त्वाच्या कन्सेप्ट आहेत. इथे कुठेही तुम्हाला लॉजिकचा पार्ट आहे, इथे कुठेही तुम्हाला थेरम वापरायचा नाही, काही नाही. हे सगळे हे 9, 10 आणि 11 जे आहे हा टोटली आपण लॉजिकच्या बेसवरती तयार केला आहे. आता इथे जर का मी कॉट वापरला असता, कॉट ए प्लस कॉट बी प्लस कॉट सी, या तीन ठिकाणी टॅनच्या जागी कॉट 60 किती, अरे tan 60 जर का रूट 3 असेल तर कॉट 60 1/√3 असणार आहे. 1/√3 प्लस 1/√3 प्लस 1/√3 दॅट इज 3/√3. 3/√3 इज नथिंग बट ओनली रूट 3. म्हणजे आता तोही फॉर्म्युला आपला डेव्हलप झाला शॉर्टकट. काय, इफ cot A plus cot B plus cot C is equal to root 3, then triangle is equilateral triangle which implies A is equal to B is equal to C implies maximum value is root 3. चारही फॉर्म्युले सेम कन्सेप्टवरती बेस आहे. म्हणजे इक्विलॅटरल ट्रायंगलची ही प्रॉपर्टी इनडायरेक्टली दीज आर द 4 प्रॉपर्टीज विच आर बेस्ड ऑन ओनली इक्विलॅटरल ट्रायंगल. इथे आपण इतर कुठल्याही ट्रायंगल नाही, फक्त प्रत्येक ठिकाणी इक्विलॅटरल ट्रायंगलच यूज केलेला आहे. बरोबर, म्हणजे एक पॉईंट लक्षात घेतला तर त्या पॉईंटवरनं आपण कुठले सब पॉईंट्स तयार केले ते तुमच्या लक्षात येतील. ओके, आता अशाच प्रकारचा अजून एक आहे. लॉस किती झालं आपलं, 12, 13. इफ cos square A plus cos square B plus cos square C is equal to 1, then triangle is right angle triangle.
ही एक प्रॉपर्टी फार महत्त्वाची आहे. जर का 3 अँगलच्या कॉस घेतले आणि त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन घेतली, सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द कॉस ऑफ 3 angles ऑफ अ ट्रायंगल इज इक्वल टू 1, देन दॅट ट्रायंगल इज ऑलवेज राईट अँगल ट्रायंगल. ऑलवेज राईट अँगल ट्रायंगलचा अर्थ काय झाला बघा. राईट अँगल ट्रायंगल आहे त्याचा अर्थ यातला कुठला तरी एक अँगल 90 डिग्री असणार, कुठला तरी एक अँगल. सपोज सी अँगल 90 आपण असं ॲझ्युम केलं. कॉस 90 0 म्हणजे ही टर्म बादच झाली. या दोन टर्मच्या ॲडिशन 1 आहे. चेक करून बघा होते का. जर का हा ए आणि हा बी असेल तर बी हा मी एच्या स्वरूपात कसं लिहू शकतो. हा बी मी एच्या स्वरूपात, सी हा 90 आहे बरोबर, म्हणजे नॅचरली ए आणि बीची ॲडिशन 90 आहे. म्हणजे बी हा एच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर 90 मायनस ए लिहिणार मी. कॉस ऑफ 90 मायनस ए दॅट इज साईन ए, म्हणजे साईन स्क्वेअर ए झाला. हा म्हणजे कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए विच इज 1. म्हणजे इथे आपण 2 प्रॉपर्टीज ॲट अ टाईम यूज केल्यात, म्हणजे 2 कन्सेप्ट एकाच कन्सेप्टमध्ये गेले. राईट अँगल ट्रायंगल आहे म्हटल्यानंतर कुठला तरी एक अँगल 90 डिग्री आहे. कुठलाही एक अँगल 90 डिग्री कोणालाही ॲझ्युम करा. तुम्ही बीला सपोज 90 डिग्री ॲझ्युम केलं तर कॉस बी कॉस 90 0 ही टर्म कॅन्सल झाली. म्हणजे कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर सी इज इक्वल टू 1 होते का बघायचं आहे. आता हा जो ए आहे आणि हा जो सी आहे त्यातला सी मी एच्या भाषेत लिहायचा झाला. ए आणि सीची ॲडिशन 90 असणार कारण बी 90 ऑलरेडी आहे. म्हटलं तर सी हा मी एच्या भाषेत लिहिणार 90 मायनस ए. कॉस ऑफ 90 मायनस थिटा दॅट इज साईन थिटा, म्हणजे साईन स्क्वेअर ए झाला. कॉस स्क्वेअर ए प्लस साईन स्क्वेअर ए प्रॉपर्टी बेसिक प्रॉपर्टी वापरली 1 झाली. म्हणजे हे तुमच्या लक्षात येईल की बेसिक लॉजिकवरती आपण हे सगळं यूज केलेलं आहे. तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठलीही गोष्ट शॉर्टकटमध्ये डेव्हलप करता येते. आता मी दरवेळेस मुलांना हेच सांगत असतो की क्वेश्चन जे आहेत आपल्या टेक्स्टबुकमध्ये दिले त्यामधले जे काही प्रूव्ह दॅट आहेत, शो दॅट, हे जे काही क्वेश्चन म्हणून जे आहेत थेरीला दिलेले हे तुम्ही CETला JEEला शॉर्टकट म्हणून वापरू शकता. कारण त्या ॲक्च्युली प्रॉपर्टीज आहेत. शॉर्टकट म्हणून तुम्ही त्या प्रॉपर्टीज डायरेक्टली यूज करू शकता बरोबर. त्या जेवढे प्रूव्ह दॅट शो दॅट आहेत ते जास्तीत जास्त थरोली तयार करा की जेणेकरून तुम्हाला JEE CETच्या वेळेस हे शॉर्टकट्स डायरेक्ट वापरून तुमचा वेळ तुम्ही वाचू शकाल. ओके, तर शॉर्टकट्स कसे डेव्हलप होतात हे तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये तुमच्या लक्षात आलं असेल. व्यवस्थित त्याचं प्रॅक्टिस करा आणि व्यवस्थित तुमचं प्रिपरेशन तयार करा. कॉम्पिटिटिव्ह ॲज वेल ॲज थेरी पॅरलच तयारी व्हायला पाहिजे. ओके, आजच्या दिवस एवढंच या लेक्चरमध्ये. बाकीचं आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, थँक्यू.